इकडे आपण चाललो हां फातिमा शेख गर्ल्स हॉस्टेलला. आणि त्या हॉस्टेलची खासियत आणि ह्याचं नाव असं का ठेवलेले तुम्हाला आम्ही आता ह्या व्लॉगमध्ये सांगू डिटेलमध्ये. ती हिस्ट्री नक्कीच तुम्ही ऐका. जी नाही थोडासा हॉस्टेलच्या बारेमध्ये सांगा. हे हॉस्टेल जे आहे फातिमा शेख गर्ल्स होम. आम्ही ह्याला होम नाव दिलेलं आहे कारण एक होमची फिलिंग येऊ हवी म्हणून, ते पण एक रिझन आहे. आणि ह्याचं उद्घाटन जे आहे 11 ऑगस्ट 2024ला शेखर निकम साहेब आणि त्यांच्या पोरगीच्या हातान झालेलं आहे. आणि ह्या हॉस्टेलमध्ये आता फिलहाल 7 पोरी घेतात. आणि ह्यामध्ये टीचर्सला स्टुडंट्सला अलग फॅसिलिटी आहे राहूची, प्लस डायनिंग एरिया आहे, वॉर्डरन पण आम्ही ठेवलेली आहे. आणि जे पण काही सेफ्टीचे मेजर्स असतात पोरींच्या ते पण इकडे घेतल्या गेले आहेत. आता असे मोप पोरी असतात जे त्यांना शिकवता असते, पण आमच्या गावामध्ये फॅसिलिटी चुकट आहे शिकूची, पण पुऱ्या फॅमिलीसोबत नाही येऊ शकत किंवा काय त्या तशा सिच्युएशनमध्ये जी आहे एक गर्ल्स एक होम त्याची गरज असेल त्याच्या ह्यानी थॉटनी जे आहे आम्ही हे तामीर केलेलं आहे फातिमा शेख गर्ल्स होम. आणि त्याच्या नेक्स्ट जी हिस्ट्री आहे फातिमा शेखची ते इंशाल्लाह 1 लाख भाई सांगतील तुम्हाला काय. जी जी सगळ्यात पहिले वेलकम त्यांचा ज्वाले साहेब. हे ह्याच गावात शिकलेले, ह्याच गावाचे, आणि आपण ते रोजगारसाठी काही बाहेर गेले नाही, आपली खिदमत एक गावातलाच अंजाम देतात. आणि आमच्या दोघांची ख्वाहिश होती अल्लाने बघा हॉस्टेलला आणि मस्जिदच्या दोघांच्या दरम्यान करून दिला. तुमच्या चॅनलला मोस्ट वेलकम सर. माशाल्लाह तुम्ही लोकांनी गावाला मग बेहतरीन खिदमत करता. पुऱ्या कॉमची पण आणि पुरी हिस्ट्री तुमची मग आला शानदार आहे. अल्लाने मोको दिला नाही. जी 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 कॉमच्यासाठी पण गावासाठी पण जी जी कोशिश चालू आहे की काहीतरी आपल्या कॉमच्या मुस्तकबिलसाठी जी बेहतरी करावी, फ्युचरच्या पिढीसाठी जी एक असा बनावं जी. की मुस्तकबिलमध्ये आमच्या येणाऱ्या पिढीसाठी एक स्टेबल आणि एक ऑथेंटिक एक एज्युकेशन सिस्टम असेल. जी जी आम्ही जास्ती करून एज्युकेशन सिस्टमलाच काम करतो. जी त्याच्यासोबत गावाची काही इतर जी सोशल ॲक्टिव्हिटीज असतात, जी जी ग्रामपंचायतच्या मार्फत असो, जिल्हा परिषदच्या असो, किंवा त्याच्यासोबत परत MLAs आहेत, MPs आहेत, एक लोकल पॉलिटिकल लोकांची रवानी ठेवलेली त्यांच्यासोबत तालुक्यात बेस्ट ठेवलं बॅलन्स हो. हां बॅलन्स ठेव. हां काहीच्या स्पेसिफिक पार्टीसाठी काम नाही करत. ही मी ऑब्झर्व केला. त्यांच्या पार्टीचा बॅनर दिसला नाही, हां एक्झॅक्ट झेंडो दिसलो नाही, एक्झॅक्टली. बस सगळ्यांशी एकदम एतिदाल पसंतनी बिलकुल काम करतो. डोक्यावर ताप नाही. नॉट ओनली फॉर द कॉम, ॲक्च्युली आय मायसेल्फ विल ट्राय टू गेट इन्वॉल्ड इन ऑल द कम्युनिटीज अल्हम्दुलिल्लाह. सो दॅट एक हार्मनी असेल आपसमध्ये, यस यस की एक बोलतात ना कौमी एकजेहती. बिलकुल, बिलकुल. तो आमचं तसं बघा गेलो ते कडवई गाव जो आहे तो एक कौमी जयती एकजेहतीची एक मिसाल आहे. मिसाल आहे बिलकुल. कारण की आत्ता सर ह्या गावामध्ये सगळे हिंदू, मुस्लिम, बौद्ध हे सगळे भाई चारगिनी देतात, माशाअल्लाह. एकामेकाला कॉपरेट करतात, एकामेकाच्या फंक्शनमध्ये, शादी बियामध्ये, आणि इट इज अ हार्मोनियस प्लेस, बिलकुल बिलकुल वन ऑफ द बेस्ट प्लेस. जी जसं मी कडवय महाराष्ट्र स्कूलचं सांगला ते माझे मोठे बॉस मोहम्मद शफी नागुटणे इथे शिकायला होते. ते डॉक्टर साहेबचे क्लासमेट. तर त्या हिशोबाने पण ह्यांची एक वंशज मोहब्बत आला. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. शफीची बात झाली त्याचा. जी जी मुलगी शादी हो हो हाँ से आपका खैर मकदम है कड़वई की सरजमीन पे. दिलदार पुरकार साहब. उम्मीद हाँ करते हैं कि इस तज़ीन कापली ने जो आपका जो गांव का जो दौरा किया रहेगा, अल्हम्दुलिल्लाह सुबह से साथ में है, उससे मुस्तकिल है। काफ़ी मुतासिर हुए रहेंगे. एक फ़ाल शख्सियत है तज़ीन कापली साहिबा, जो हमारे साथ मिलजुल के गाँव की फलाह बहबूदी, तरक्की, एजुकेशन है या व्लॉग्स हैं, तो पिछले कई चंद महीनों से कड़वई की जो एक बोलते ना कि एडवर्टाइजमेंट का काम उन्होंने काफ़ी हद तक बहुत अच्छी तरीके से किया है, जिसमें यहाँ का कल्चर है, एजुकेशन सिस्टम है, सोशल एक्टिविटीज़ हैं, उस सब को उजागर करने की कोशिश की है. मैं अल्लाह ताला से दुआ को करता हूँ कि अल्लाह ताला इस काम को कबूल करे और मुस्तकबिल में भी अभी हम लोग तो खैर अभी आखिरी पीढ़ी है इसकी, अभी आगे की जो बागडोर है तज़ीन जैसे फ़ाल शख्सियत आगे सामने आए और इसको आगे बढ़ाते रहे. मैं तो ये दुआ करूंगा अल्हम्दुलिल्लाह जिस तरह तज़ीन ने आपा ने हमारा साथ दिया, इसी तरह से इन्हें दूसरे बस्तियों में भी तज़ीन जैसे और लड़कियां आगे आ जाए, और जिसकी वजह से हमारे कौम की तरक्की और फलाह बहबूदी का काम हो. और हमारे लड़कियों में भी अल्हम्दुलिल्लाह दीनी तालीम और असरी तालीम अल्हम्दुलिल्लाह ले रही है, लेकिन जो सोशल एक्टिविटी जो है उसमें भी हमारे ऐसी बहनें आगे आ जाए, लड़कियाँ हमारी बेटियाँ आगे आ जाए. और मतलब यह है अपना वक्त और जवानी कहाँ गुजारे, किस काम में गुजारे, अल्लाह ने किस मकसद से दुनिया में भेजा है, वो तज़ीन जैसे बच्चों को देख के सीख सकते हैं ना. और कौम के लिए करेंगे तो अगली नस्ल तक हमारे औलादों में उसका फ़ायदा होता है. ये कोकन की आवाज़ ये जो है आपको तोहफे में दे रहे हैं, इसी वीक का आता है है. मुझे.
अच्छा आता ये है पिछले 15-20 सालों माशाल्लाह। से ये पेपर मेरे पास आता है. माशाल्लाह माशाल्लाह रवी पोलकर साहब है ना. आप कारी आहे उनके आता तुम्हाला मी सांगता ह्या कडवईकर जे आहेत ना हे किती ॲडव्हान्स दिमागवाले आहेत आणि लोकांचा हक पण कसा अदा करतात. फातिमा शेखच्याबद्दल गेल्या 10-15 वर्षापासूनच लोकांना खास अवेअरनेस मुसलमान लोकांच्यात आम लोकांच्यात यायला हिस्टोरियनला थोडा माहिती होता आणि कोकणातला मी बोलीन की फर्स्ट अशी इमारत असा हॉस्टेल आहे. एक हॉस्टेलला त्यांनी रिस्पेक्ट दिली ही पोरींचं गर्ल्स हॉस्टेल आहे त्याची आपण त्या इन्फॉर्मेशन पण दिली. फातिमा शेखला आजपर्यंतच्या गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डच्या हिशोबाने शी इज द फर्स्ट इंडियन मुस्लिम टीचर म्हणून तिला रिस्पेक्ट द्यायला गेली. पण ओन्ली टीचर का टीचरच्या पेक्षा पण त्याचा आणखी एक मोठी जिम्मेदारी होती. ज्या टायमातला समाजातला पोरींच्या शिक्षणाची इजाजत नाही होती घरवाले इंतकाल झाल्याच्या बाद पोरींचा टकला केला जात होता केसवरा. ती महात्मा फुले जे होते त्यांनी जी म्हणजे लडकियों की तालीम आणि त्या संघातला आणि लेडीजच्या बरोबर जे अन्याय होत होता त्याच्यावरती त्यांनी लढाई लढली. अंग्रेज दुनियेचे त्या चक्करला ते करणारे सगळे होते की त्यांनी तितका केले असतील. पण जो समाज सुशिक्षित असेल जी घरची बाई जे तालीम याफ्ता असेल जसे आपली इस्लामिक टीचिंग आहे ते पुरा त्याचा कुंभा त्याची फॅमिली सुशिक्षित होते. एक समाजातला एक अलग सोच पैदा होते एक सही शौर पैदा होते. फातिमा शेख साहेब जे आहेत ना ह्यांचे मोठे भाऊ जे होते मियाँ उस्मान शेख आणि महात्मा फुले हे दोघे दोस्त होते. महात्मा ज्योतिबा फुले दोघे दोस्त असते. महात्मा फुलेची जी चळवळीची जी तहरीक होती समाजाला इन्साफ देण्यासाठी खासकर लेडीजसाठी त्यांनी जी काम केले ते काय लोकांचा समाजातला विरोध पण असते. तुम्ही बघलं आता रिसेंटली एक फिल्म रिलीज होती काय थोडी कंट्रोवर्सी झाली. नेक्स्ट 1-2 हफ्त्यातला रिलीज होईल जी फुलेवरची फिल्म त्याचा दाखवले काय सीन आहेत. लोक शेण फेकायचे दगड फेकायचे माती चिकट फेकायचे आणि महात्मा फुलेचे जे पॅरेंट्स होते त्यांच्यावरती प्रेशर येईल समाजाचं काय करतं तुमचं बरोबर. इतका प्रेशर येलो की महात्मा फुले आपलं घर सोडून गेले आपले बायको सावित्रीबाई फुलेला घेऊन. मग ते काय गेले आपले दोस्त मियाँ उस्मान शेखचे यायचे. मियाँ उस्मान शेख साहेबने आपल्या घराचं काय हिस्सो त्याला राहायला दिले आणि तिथे राहताना त्यांची बहिणीच फातिमा शेख सुशिक्षित होती. सावित्रीबाई हे दोघींनी ग्रॅज्युएशन केल्याबाद त्यांनी टीचिंगचा कोर्स केले आणि त्यांनी घर जाऊन ह्या दोघींनी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेखनी लोकांचा जाऊन सांगेन की पोरींना शिकवा पोरांना स्कूलला तुम्ही लावा आणि त्यांनी होम स्कूल सुरू केले आणि फातिमा जी शेख होती ते त्या स्कूलला टीचर बनले. ते दोघी जणी शिकत असत. ही मोठी कुर्बानी होती. आपल्या मुस्लिम समाजाला पण याचा गर्व हवा. जर आपण आपल्यावरती जर फकार नसेल घमंड नाही फकार नसेल आपण एक दुसरी माहिती शेअर नाही केली तर दुसरा केल्यावर तुला खुर्ची देईल. आज फातिमा शेख वॉज द पायनियर ऑफ वुमन एजुकेशन. यस वैसे अगर देखा जाए तो फातिमा शेख तो पायनियर दैट टाइम. हाँ जबकि जो औरतें थी वो घर से बाहर निकलना नहीं चाहती थी. बराबर. ऐसे वक्त में उन्होंने अपना जगह दे के वहाँ पे औरतों के लिए बच्चों के लिए क्लासेस शुरू किए. एंड एक्चुअली दैट वाज द टर्निंग पॉइंट ऑफ मुस्लिम वुमेन्स एजुकेशन. जी तो इसलिए वो भी एक बहुत बड़ी खिराज अकीदत है उन लोगों के लिए बिल्कुल जिन्होंने उस कदम को बढ़ाया और आज जैसे तजीन कापड़ी जैसे लोग अब उस राह पे चल के और आगे बढ़ रहे हैं. सो 9 जानेवारी 31ला त्यांची पैदाइश झाली आणि सन 1900ला त्यांचा इंतिकाल झाला. म्हणजे त्यांची 70 वर्ष उम्र होती. महात्मा फुलेजी जे आहेत उस्मान शेख साहेब जे घरात गेले 1848ला आणि 1848 ते 1856 पर्यंत उस्मान शेख साहेबचं घरा होते. इतके वर्ष घेऊन त्यांनी ते काम सगळं केलं. हिस्ट्री बरीच काढली होती माशाल्लाह. टीचर टीचिंग प्रोफेशनचा ते फायदा समाजाला पोचायला हवा ना. टीचर इज द क्या बोलते हैं त्यांचा कॅमेरा फोकस करा. उस्ताद का जो एक रोल है ना समाज में आज के ज़माने में इतना बड़ा है कि हम जैसे डॉक्टर्स इंजीनियर जो बनते जी. हैं वो आप जैसे काबिल असातिज़ा की मरहून मिन्नत है. जज़ाकल्लाह. क्योंकि मुझे याद है कि एक मैं जो डॉक्टर बना ना उसका भी एक थोड़ा सा मिसाल दूंगा. जी. हमारे मरहूम दस्तगीर सर थे हिंदी मराठी के टीचर थे. हमला पण जब मैं 5वीं में था तब उन्होंने एक मजमून लिखने दिए थे कि मैं क्या बनूंगा. जी हिंदी मजमून था. जी. मैं 5 मिनट ऐसे ही बैठा रहा. हाँ. कुछ पता नहीं था कि क्या बनना है. तो सर बोले कि सब लोग लिख रहे हैं तुम क्यों नहीं लिख रहे हो. मैं बोला मैं सोच रहा हूँ कि बनना क्या है. तो मैं 10 मिनट सोचा और उस वक्त ये इरादा किया कि मुझे डॉक्टर बनना है. और मैंने वो डॉक्टर बनना है के ऊपर वो मजमून लिखा था जो उस वक्त काफ़ी सराहा गया था. तो शायद आज जो मैं डॉक्टर बना तो आप जैसे जो असातिज़ा रहते ना वो एक तालिब इल्म के माइंड में
एक इनोवेटिव आइडियाज़ क्रिएट करते हैं। तो वो उनकी मरहून मिन्नत है आप जैसे असाजा की कि हम जैसे काबिल जो तलबा आगे बढ़ते हैं और समाज में कुछ अपना काम करने की कोशिश करते हैं। आप जैसे जो शागिर्द होते हैं जो अपने असातिज़ा को भूलते नहीं, खिराज अक़ीदत पेश करते हैं। और थोड़ा सा अज़रा मजाक में कह दूँ, हम लोग करियर काउंसलिंग के भी काफ़ी प्रोग्राम किए। तो एक ज़माने था आपकी नस्लों से पहले तो जब पूछ रहे क्या बनेंगे तो लड़कियां तो गर्दन नीचे डालती थी, उनको मालूम है 7वीं के बाद वो दुल्हन बनने वाली है, और लड़कों का भी वही हाल था, वो दूल्हा बनने वाला है। आप लोगों ने इसको बदल दिया इस सोच को कि कोई डॉक्टर बनेगा, कोई इंजीनियर बनेगा, कोई टीचर बनेगा। तो बहुत बहुत शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया कि आपकी जो प्यारे से कदम हमारी सरजमीन पे पड़े, और उम्मीद करता हूँ कि आपकी जो ये आमद है वो हमारे मुस्तकबिल के लिए नए दरवाजे और नई जो ऊर्जा निर्माण करे और कुछ नई चीज़ों की हम तख्लीक कर पाएँ जिससे समाज और कौम की खिदमत हो सके। इंशाअल्लाह। हाँ, बोलो।